इच्छितो तिसऱ्यांदा संधी मिळाली, कारण ज्याचं काम असतं, जो लोकांच्यात थांबतो. आज 22 गावं जिल्हा परिषद गटामध्ये आहे. जवळपास सगळ्या गावांनी या ठिकाणी बापूंच्या घरात उमेदवारी असावी म्हणून मागणी केली. तुमची मागणी आळजापूर आदरकी बुद्रुक सोडली तर एकातील गावातील अगदी हिंगणगाव मधील त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत सगळी जण प्रयत्न करत होते की त्यांना उमेदवारी देऊ नये. मी भैरवनाथ तुमच्या मंदिराच्या समोर उभा आहे, एकाही गावाने त्यांच्या उमेदवाराची मागणी केली नाही. तो लादलेला उमेदवार आहे. जिथं माणसांचा विचार किंवा इच्छा नाही, एका बाजूला सर्व गावं मागणी करतात आपल्या उमेदवाराची, दुसऱ्या बाजूला एक दोन गावं सोडली तर कुणीही मागणी करत नाही. त्यामुळं त्यांची माणसांनी केली. त्यामुळं या ठिकाणी जे काही प्रश्न असतील या मतदारसंघाचे, या ठिकाणी हिंगणगाव करासाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हिंगणगावातील मागची ग्रामपंचायत बॉडी तरुण होती, आत्ताची सर्व ग्रामपंचायत बॉडी तरुण आहे. आपले ज्येष्ठ मार्गदर्शक बापू भोयटे होते, शरददादा भोयटे होते आणि आणखी जितोबा दादा आहेत, डॉक्टर आहेत. ह्यांनी जी या ठिकाणी विकासाची कामाची मागणी केली ती मागणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. महाराज साहेब या ठिकाणी सांगू इच्छितो की हिंगणगाव जिल्हा परिषद गट म्हणजे विधानसभेला राज्यामध्ये लाट होती, परंतु हा हिंगणगाव जिल्हा परिषद गट राजांच्या पाठीशी खंबीरपणे त्याही वेळेस उभा होता आणि त्याही पेक्षा अधिक ताकदीनं ह्या वेळेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आम्ही राजकारण करतो, हे विकासाचं राजकारण केलंय, मला कुणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाही. परंतु विरोधकांच्या स्टेटसला अनेक जणांच्या आहे की जिल्हा परिषद सदस्यांचा उद्या बॉम्ब फोडणार आहे. बॉम्ब फोडा नाहीतर अणुबॉम्ब फोडा, या ठिकाणी लोकांनी ठरवलेलं आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, या ठिकाणी माझी सगळ्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती, त्यांनी या ठिकाणी येऊन काही बोलू द्या, काही सांगू द्या, बॉम्ब फोडू द्या नाहीतर अणुबॉम्ब फोडू द्या, आपलं लक्ष विचलित करू नका. आपल्या पाठीशी जनता आहे. आपला विजय हा तालुक्यात सगळ्यात मोठा विजय आपल्या जिल्हा परिषद गटाचा आहे. आणि काही बोलले, काही म्हणलं, काही केलं तर मी खंबीरपणे रामराजेंच्या पाठीशी आहे. भविष्यात सुद्धा कितीही काय बोललं, तुम्ही बॉम्ब फोडायला जाईल, परंतु आमच्याकडं तुम्ही एक जण भाषण करेल, परंतु आम्ही ज्यावेळेस जर उतारलो तर 100 जणांचे जर बाईट पुढं घेऊन आलो आणि जे काय ऑडिओ व्हिडिओ आमच्याकडे ती पुढं घेऊन आलो तर तुमचा ॲटम बॉम्ब नाही, तुम्ही घरातनं सुद्धा बाहेर पडू शकत नाही, एवढं मटेरियल आमच्याकडे. परंतु आम्ही व्यक्तिगत पातळीवर, किमान मी तरी माझ्या 2 निवडणुका ही तिसरी निवडणूक आहे, मी विकासाचे राजकारण करणार आहे आणि विकासावर प्रेम करणार आहे. रामराजे साहेबांनी पाणी आणलं, त्यांनी हे प्रश्न सोडवले म्हणून त्यांच्या पाठीशी. आणि आता सत्ता असल्यावर सगळीच गर्दी होते, परंतु सत्ता नसताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा दत्ता अनपट आहे. आणि भविष्यात बॉम्ब फोडा किंवा काही जरी तुम्ही जरी किती वल्गना केल्या, किती आरोप प्रत्यारोप उद्या इथं करतील, त्याला मी भीक घालत नाही. उलट जास्त ताकदीनं, जितकं तुम्ही बोलाल तितकं जास्त ताकदीनं काम करणार आणि रामराजेंच्या पाठीशी हा तालुका खंबीरपणे उभा करणार. या ठिकाणी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आपले नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आपण प्रवेश केला. 2 महिन्यामध्ये त्यांनी एवढी ताकद या मतदारसंघासाठी आणि तालुक्यासाठी दिली. यासाठी म्हणजे प्रवेश झाल्यानंतर नगरपालिकेला ते स्वतः प्रचाराला आले, 4 मंत्री या ठिकाणी पाठवलं. जिल्हा परिषद या प्रचाराला या ठिकाणी उदय सावंतजी आले आणि त्यांनी 2च महिन्यामध्ये एवढा रिझल्ट दिला की आपल्या इथं सुरोडू या ठिकाणी वाढीव MIDC ला या ठिकाणी मंजुरी दिली. ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे, ही शिंदे साहेबांच्या कामाची पद्धत आहे. मित्रांनो, कमी सारखे प्रोजेक्ट आलेच, आता ट्यूब इंडिया आली, महिंद्रा लॉजिस्टिक आली, आणखी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 4 कंपन्या निश्चितपणे येतील, एवढा विश्वास आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना राज्याच्या राजकारणात स्थिर करायचं असेल तर या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. पंचायत समितीवर भगवा फडकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे काही उर्वरित प्रश्न असतील, जिल्हा परिषदचा खडानखडा माहिती असणारा उमेदवार मी आहे. कोणच जिल्हा परिषद मध्ये एवढं गेलं नसेल. आठवड्यातनं कामकाजाचे 5 दिवस असतात, 3-3, 4-4 दिवस मी जिल्हा परिषद मध्ये असतो. जे प्रश्न तुमचे सर्वसामान्याचे आणि माझ्या कामाची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
जे प्रश्न सर्वसामान्य माणूस जरी घरी आला प्रश्न घेऊन त्यासाठी प्रामाणिकपणे, कारण माझ्या पाठीशी माझे नेते खंबीरपणे उभे आहेत. कुठलाही प्रश्न घेऊन जाऊ द्या, रात्री 12-1ला फोन करू द्या, बाबांना कधीही त्यांनी डावललं नाही. जे प्रश्न, वैद्यकीय अडचण असू द्या, तुमची कसलीही अडचण असू द्या, ते खंबीरपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात. त्यामुळे मित्रांनो, विकास कामाची काळजी करू नका. पालकमंत्री शंभूराजी देसाई आहेत. पालकमंत्री ज्यांच्या हातात किंवा पालकमंत्री ज्या पक्षाचा, त्या पक्षाला निधीची कधीच कमतरता नसती. मी आवर्जून सांगू इच्छितो, या देशामध्ये एकनाथ शिंदे सरकार नेता नाही जो कार्यकर्त्यांच्या पाठीशी इतका खंबीरपणे उभा असतात की त्यांच्या इतका कुठलाही नेता कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा नसतो. ताकद द्यावी ती एकनाथ साहेब शिंदेने द्यावं. त्यामुळे आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, आपण शिंदेचे पदाधिकारी आहोत. भविष्यामध्ये कुठलीही अडचण ही येणार नाही. आपणही सरकारमध्ये आहोत, आपण पण सत्तेमध्ये आहोत. तुम्ही ताकदीनं या ठिकाणी आपल्या पाठीशी उभे आहात. भविष्यात सुद्धा तुम्ही कसल्याही गोष्टीची काळजी करू नका. बॉम्ब फोडू द्या, नाही तर काही करू द्या, काही बोलू द्या त्यांनी, तुम्ही अजिबात विचलित होऊ नका. आपण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाऊन परत एकदा या तालुक्यामध्ये शिवसेनेची राजे गटाची बांधणी करू, एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आणि आपले जिल्हा परिषदचे आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवार या ठिकाणी बाळासाहेब तुम्हाला शब्द देतो, हे तिन्ही उमेदवार आम्ही ताकदीनं निवडून आणू. त्यांनी किती वल्गना केल्या आणि कितीही ती सगळेजण आले. फलटण शहर या ठिकाणी येऊन बसले, रोज दौरे आहेत, रोज येत. मी सांगू इच्छितो सर्वांना की रामराजांनी या ठिकाणी पाणी आणलं, आपल्या जीवनामध्ये बदल करून आणला. त्याची जाणीव सगळ्यांनी ठेवा. निवडणुका आपण तर कशातच कमी नाही, ती जी करते त्याच्यापेक्षा आपण 2 पावलं पुढंच आहे. प्रचाराला पुढे, सगळ्याच गोष्टीला पुढे, त्यात आम्ही कुठं मागं सरणार नाही. परंतु माझी विनंती आहे की ज्यांनी पाणी आणलं त्याची जाणीव मात्र तुम्ही ठेवली पाहिजे. कारण आपल्या जीवनात आर्थिक क्रांती रामराजांनी आणली, एवढीच आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या फलटण तालुक्याचे शिवसेनेचे नेते शंभूराज खराटे साहेब आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या हिंगणगावाच्या भैरवनाथाच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी सभा होते. या सभेला उपस्थित या जिल्ह्याचे, राज्याचे नेते, फलटण तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय रामराजे महाराज साहेब, माझ्या बरोबर या ठिकाणी उपस्थित या तालुक्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अशोक शेठ सस्ते, या जिल्हा परिषद गटाचे कार्यसम्राट, जिल्हा परिषद सदस्य माझे सहकारी मित्र दत्ताबापू, शिवसेनेचे विराज भाई असतील, सर्वच या ठिकाणी सन्माननीय उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ, या सभेला उपस्थित या गावातील पंचकृषीतील सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, खऱ्या अर्थानं निवडणुकीला सामोरं जात असताना या व्यासपीठावरून आपण जे काही कामं पाठीमागच्या काळामध्ये केलेले आहेत ते सांगणं गरजेचं असतं. आणि एका बाजूला कामं करणारी मंडळी या तालुक्याची विस्कटलेली घडी बसवण्याच्या करता गेले 30 वर्ष रामराजे साहेबांनी अथक परिश्रम घेतले. आदर किती अंधरुड आपण ह्या पट्ट्यामध्ये जा, आपण त्याच भागातले आहात. आणि जानेवारी महिन्यानंतर या भागामध्ये चिमणीला प्यायला पाणी नसायचं. त्या भागामध्ये आज पाण्याचा खळखळाट, त्या ठिकाणी दोंबलकवडी धरणाच्या माध्यमातून तो कॅनॉल आला आणि निश्चितपणाने या भागाला पाणी दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं रामराजे साहेबांनी केलं. आज या भागामध्ये नीरा देवधरच्या कॅनॉलचं काम चालू आहे. परंतु बंधूंनो, आपल्याला सांगावंसं वाटतं, ज्या वेळेला महाराज साहेब राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेले, कृष्णा खात्याचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम चालू केलं, त्यावेळेला महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचं पाणी 2000 सालापूर्वी आपल्याला अडवणं गरजेचं होतं.
आणि जर आपण त्या वेळेला अडवू शकलो नसतो तर निश्चितपणानं त्या पाण्यावरचा राज्याचा हक्क गेला असता. आणि निश्चितपणाने हेच धोरण महाराज साहेबांनी डोक्यात ठेवलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी अडवण्याच्या करता शिवसेना प्रमुख कैलासवासी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. नंतरच्या काळामध्ये आमचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी रामराजे साहेबांच्या पाठीशी ताकद उभी केली आणि ही महाराष्ट्र राज्यातली जी धरणं 2000 सालापूर्वी आपल्या वाट्याची पाणी अडवण्याच्यासाठी गरजेची होती ती धरणं पूर्ण करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. आज काय मंडळी सांगतात आम्ही कॅनॉल आणला, नीरा देवगर. अरे कॅनॉल आणला कशासाठी? खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, जर धरणच बांधलं नसतं तर तुमच्या कॅनॉलला काय महत्व राहिलं असतं? आडातच पाणी नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? हे थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एका बाजूला विकासाची गंगा या तालुक्यामध्ये निर्माण करणारी मंडळी आहेत आणि दुसऱ्या बाजूला भूलथापा मारून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी गंडवणारी माणसं दुसऱ्या बाजूला आहेत. साखरवाडी कारखान्याचं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. विराज भाई, आम्ही शेतकरी चळवळीतले आम्ही कार्यकर्ते आहोत. 2017-18 साली जे गाळप झालं त्या वर्षी कुठल्याही शेतकऱ्याला एक नया पैसा मिळाला नाही, कामगाराला पैसे मिळाले नाहीत. तो कारखाना चालू व्हावा याकरता आम्ही शेतकरी संघटनेच्या मंडळींनी, चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी कारखाना प्रशासनाला तत्कालीन जे कोण नेते होते त्यांना सांगितलं की अर्धे पैसे ह्या वर्षी द्या, अर्धे पुढच्या वर्षी द्या, परंतु हा कारखाना चालू करा, कारण शेतकऱ्याच्या दृष्टीने हा कारखाना चालू होणं गरजेचं आहे. परंतु ह्या मंडळींना कशामध्ये स्वारस्य होतं आणि काय होत आहे त्यांना माहिती किंवा त्यांच्या बगल बच्च्यांना माहिती, परंतु त्यांना कारखाना चालू करता आला नाही. आणि म्हणून साखरवाडीच्या विकासाकरता, या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या हिताकरता महाराज साहेबांनी श्रीदत्त इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारखाना चालू करण्याकरता एनसीएलटीची त्या ठिकाणी स्थापना झाली. एनसीएलटी कोर्टाने 48 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या देणे असण्यापैकी 25 कोटी रुपये मंजूर केले. पहिल्या टप्प्यामध्ये 25 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाले. उर्वरित 23 कोटीसाठी लढा चालू झाला आणि निश्चितपणाने 23 कोटी पैकी माझ्या माहितीप्रमाणे 18 ते 19 कोटी रुपये दिले. जर तो कारखाना चालू झाला नसता तर बांधवांनो, माझ्या माहितीप्रमाणे जे 43 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरामध्ये खिशामध्ये गेले ते पैसे गेले नसते आणि साखरवाडीची बाजारपेठ त्या ठिकाणी देशोधडीला लागली असती. तीच अवस्था श्रीराम सहकारी साखर कारखान्याची. म्हणजे या तालुक्यामध्ये 2 बंद पडलेले कारखाने उभं करण्याचं काम महाराज साहेबांनी केलं. या तालुक्यामध्ये धोंबलकडूच्या पाण्याच्या माध्यमातून असेल, आमच्या नीरा उजवा कॅनॉलच्या माध्यमातून असेल, या तालुक्यामध्ये 20 ते 22 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन आहे. आणि जर आपल्या हक्काचे 2 कारखाने, जे कारखाने 13 ते 14 लाख मेट्रिक टनाचं गाळप करतात, हे कारखाने जर बंद असते तर निश्चितपणानं आपली किती गळचेपी झाली असती, खासगी कारखानदाराने आपल्याला कसं लुटलं असतं, गेटकेन म्हणून आपल्याला किती त्रास झाला असता याच्या कल्पना आपण केला. कारण 7 तारखेच्या निवडणुकीला मताला जाण्याच्या पूर्वी आदल्या रात्री कोण 2000, 1500, 1000 देतोय त्याच्याकडे बघू नका, हे 30 वर्षाच्या कामाकडे बघा आणि निश्चितपणानं योग्य उमेदवाराला मत देण्याच्या करता हे सगळे योग्य उमेदवार या ठिकाणी बसलेले आहेत. या तालुक्यामध्ये फसवणारी टोळी फक्त कारखानदारीच्या माध्यमातून नाही, अहो ही मंडळी अजितदादाच्या पक्षाला फसवणारी सुद्धा लोक आहेत. आपण सांगा, या तालुक्याचे आमदार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा 27, त्यापैकी आमदाराच्या पार्टीला किती मिळाल्या पाहिजेत? कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त दिल्या 7 आणि 7 पैकी 5 जण भाजपचं गडी पाठवलं गमली घालून राष्ट्रवादीचं, ही 5 जण भाजपचे, जागा राष्ट्रवादी. म्हणजे तुम्ही कुणाला बसवता? हीच परिस्थिती आता जिल्हा परिषद पंचायत समितीला आहे. म्हणजे 24 पैकी आमच्या अशोक शेठ सस्त्यांनी त्या ठिकाणी अर्ध्या जागा मागितल्या, अर्ध्या द्या. आज ते आपल्या व्यासपीठावर काय? कारण त्यांना जो पक्षाचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे, अजितदादा पार्टीच्या पक्षाचा स्वाभिमान दुखवणाऱ्या मंडळींच्या विरोधामध्ये ही मंडळी आता बरोबर आहे. कमीत कमी 24 जागापैकी 12 ते 13 जागा ह्या विद्यमान आमदाराच्या पार्टीला हव्या होत्या. जागा दिल्या 5, त्यातले 3 उमेदवार यांचे. म्हणजे तुम्ही फसवता कुणाला?
या तालुक्यातल्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, सगळ्यांना फसवण्याबरोबर कैलासवासी अजितदादा पवारांच्या पार्टीला सुद्धा फसवायचं काम ही मंडळी करतायत. म्हणून आम्ही ठरवलंय, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, भारतीय जनता पार्टीला रोखण्याचं काम आपल्याला करावं लागेल. जर भारतीय जनता पार्टीला रोखण्याचं काम आपल्याला करता आलं नाही तर उद्याच्या काळामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा फक्त कागदावर राहील, अस्तित्व त्या विचाराचं संपून जाईल. आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी कामाला लागणं गरजेचं आहे. येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना ह्या मंडळींनी सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता हे एवढंच काम हे करतायत. थेट शेतकऱ्याच्या साठी कल्याणकारी योजना ही मंडळी आणत नाहीत. मग सांगायचं आम्ही रेल्वे आणली, आम्ही रस्ता आणला, पण मला सांगा आरटीओ कार्यालय आणलं, मला सांगा ह्याच्यामध्ये थेट शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा काय फायदा आहे? ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा असेल तर संबंधित त्या ठेकेदाराचा फायदा आहे, संबंधित टक्केवारी खाणाऱ्यांचा फायदा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यामध्ये जे टक्केवारीचं ग्रहण लागलेलं आहे हे कुठंतरी थांबवण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. कारण एखाद्या कामामध्ये जर 15-20% एखाद्या पुढाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाटायची वेळ ठेकेदारावर आली असेल तर निश्चितपणाने कुठलंही काम उद्याच्या काळामध्ये चांगलं होईल अशी शक्यता नाही. आणि म्हणून बांधवांनो, आता चलती तिकडं भलती असणारी मंडळी पळून गेले, सगळे उड्या मारून पटपट जसे एखाद्या उंदराचे पिल्ल कशी पळतात सायरा व्हायला की आपल्यावर संकट आलं की पळून जातात, तसे हे पळून गेलेली मंडळी आहेत. ही स्वतःच्या केलेल्या घोटाळ्यांना झाकण्यासाठी भारतीय जनता पार्टीत गेलेली मंडळी आहे. आणि म्हणून हे स्वतःच्या व्यवसायासाठी मंडळी गेलेत. आणि म्हणून ह्यांच्या वैयक्तिक स्वार्थाशी ह्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील जनतेचा काहीही संबंध नाही. आणि निश्चितपणाने या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर कुणाचे आपण जर आलेख बघितला तर क्रमांक 1 चा आलेख दत्तबापूचा लागेल, यात काय शंका नाही. उद्याच्या काळामध्ये आपल्याला कामाचा माणूस, आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, परंतु आपण अजितदादांना काय जनता संबोधायची की कामाचा माणूस. जसे अजितदादा कामाचा माणूस म्हणून गेले, परंतु दत्तबापू त्याच जोडीचे या भागातल्या लोकांसाठी कामाचा माणूस आहेत. आणि आपल्याला त्यांना जपायचंय, मोठ्या मताने ते तिन्ही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी सुद्धा या तिन्ही उमेदवाराला या ठिकाणी अशोक शेठ सस्तेच्या नेतृत्वाखाली पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. मंडळींनो, काही काळ लोकांना फसवता येतं, काही काळ लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपे करता येते, सर्व काळ हे करता येत नाही. ह्या मंडळींनी काही काळ आपल्याला फसवलेलं आहे. आता आपण जागृत होणं गरजेचं आहे. 2 निवडणुकांमध्ये काही थोड्याशा चुकांच्यामुळे जे आपल्याला अपयश आलेलं आहे ते अपयश पुसण्याचं काम आपल्याला या निवडणुकीमध्ये करायचं आणि महाराज साहेबांची मान आपल्याला ताट करण्याचं काम करायचं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला थोडंसं काही चुकलं असेल, परंतु महाराजांनी या तालुक्यातील रोजगार निर्मितीच्या करता हजारो युवकांच्या हाताला काम या तालुक्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी महाराज साहेबांच्या कामातून उतराई होण्याच्या करता या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. आणि म्हणून नागपुरातल्या रेशीम बागेमध्ये चालणाऱ्या पार्टीच्या पाठीमागे न लागता या साताऱ्याचे जे सुपुत्र आहेत एकनाथ शिंदे साहेब ते कर्तबगार सुपुत्र आहेत. सामान्य रिक्षा चालक ते मुख्यमंत्री एवढा सोपा प्रवास मंडळींनो हा नाही. आणि जो प्रवास केलेला हा एवढा बलाढ्य नेता आपल्याला मिळालेला आहे ते साताऱ्याचे आहेत. आणि म्हणून आपण आता निर्णय करायचा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला साताऱ्याचा या डहाण्या वाघाचा हात भक्कम करण्याच्या करता या तालुक्यामध्ये रामराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली, संजीवराजे बाबांच्या नेतृत्वाखाली, दीपकराव चव्हाण साहेब जे माजी आमदार आहेत त्या सगळ्या मंडळीच्या नेतृत्वाखाली आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 24च्या 24 जागा विजय करण्याच्या करता आता कामाला लागायचं आहे. बांधवांनो, यांच्याकडे विकासाचं काही विजन नाही, विकासाचं काही काम नाही. खरं तर आपल्याला सांगतो, साखरवाडीच्या माध्यमातून जो कारखाना चालू आहे त्या ठिकाणी आज
आजही आम्ही शेतकऱ्याच्या दरासाठी बांधण्याचं काम करतो आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम महाराजसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालतं. पाठीमाग 2 महिन्यापूर्वी आमचे सहकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 3400 रुपयाचा भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं, परंतु ते आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी हाताळलं गेलं. कुठल्याही प्रकारची ठोकशाहीची भाषा करण्यात आली नाही. आणि म्हणून माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता ज्या वेळेला शिवसेनेचा मी 2008 साली तालुका प्रमुख होतो या तालुक्याचा, आणि निश्चितपणाने शेतकऱ्याची लढाई लढताना श्रीराम साखर कारखान्यावर आम्ही 2016 साली त्या ठिकाणी FRP साठी मोर्चा काढला आणि मोर्चा नेला असता कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय संजय बाबांनी चेअरमन बाळासाहेब शेंडेंना सांगितलं की ही शेतकऱ्यांची पोर आहे, ही कष्टकऱ्यांची पोर आहेत, आपल्या तालुक्यातली मंडळी आहेत, यांना त्या ठिकाणी सन्मानाने त्यांना आत घ्या, ह्यांच्या भूमिका, ह्यांचं म्हणणं, ह्यांच्या मागण्यांचा विचार करा आणि जर शेतकऱ्याच्या बाजूच्या रास्त मागण्या असतील तर निश्चितपणाने आपल्याला ते करावं लागेल. आणि 2016 साली जे FRP साठी आम्ही बांधलो बांधवांनो, 2016 साली तर FRP पूर्ण केलाच केला, पण आज तागायत FRP साठी कधीही श्रीराम कारखान्यावर जाण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलाय की एका बाजूला लोकशाहीच्या मार्गाने तालुक्यामध्ये अतिशय निर्भयपणे वागण्याची मुभा देणारे सगळे राज्य कंपनी आहेत आणि दुसऱ्या बाजूला ठोकशाहीच्या माध्यमातून राज्य करण्याचा मनसुबा आखून या तालुक्याला या ठिकाणी वेठीस धरण्यासाठी सज्ज झालेली मंडळी दुसऱ्या बाजूला आहेत. आपण आता डोळसपणाने निर्णय घ्यायचा आहे. उद्याच्या 7 तारखेला आपल्या उमेदवारांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. आपण उमेदवार कोण आहे नाव वाचण्यामध्ये वगैरे वेळ न घालवता जिथं चिन्ह दिसतील ईव्हीएम मशीनवर धनुष्यबाणाची, त्या धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या समोरचं आपण बटन दाबा आणि निश्चितपणानं श्रीमंत रामराजे साहेबांना पुन्हा एकदा या राज्यामध्ये आपल्याला सन्मानाने पुन्हा एकदा त्या ठिकाणी उभं करण्याचं काम करायचंय. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. यानंतर आपल्या फलटण तालुक्याचे शिवसेनेचे नेते विराजभाया खराडे आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ सारिका वहिनी अनपट, तसेच हिंगणगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार स्वाती वहिनी भोयटे इनामदार, त्याचबरोबर सासवड पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉक्टर कारंडे यांच्या निवडणूक प्रचारात आज या हिंगणगावच्या प्रसिद्ध असणाऱ्या काळ भैरवनाथाच्या मंदिराच्या इथं उपस्थित असलेले फलटण तालुक्याच्या जलक्रांतीचे आणि औद्योगिक क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, माझे सहकारी मित्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्यांनी खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद कसं काम करावं हे जिल्हा परिषद सदस्यांना दाखवून दिलं ते धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सन्माननीय अशोक शेठ सस्ते, त्याचबरोबर ज्यांचं आपण आत्ताच मार्गदर्शन ऐकलं ते माझे सहकारी मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते शंभूराजजी खलाटे, उपस्थित असलेले सर्व उमेदवार, व्यासपीठावर असणारे सर्व ज्येष्ठ बंधू, उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, येत्या 7 फेब्रुवारीला 7 फेब्रुवारीला आपण मतदान करायला मतदान केंद्रात जाणार आहे. आम्ही आपल्याला विनंती करायला आलो आहोत की शिवसेनेच्या धनुष्यबाणापुढचं नेमकं बटन दाबा. त्याचं कारण आत्ताच्याच झालेल्या वक्त्यांच्या भाषणामध्ये आपण ऐकलं असेल. दत्ताबापू बोलले, शंभूराज खलाटे बोलले. परिस्थिती खरी आहे. 1995 सालच्या आधीचा काळ तुम्ही आपल्या तालुक्यातला आठवा.
हे 1995 साली ज्यावेळेस महाराज साहेब अपक्ष म्हणून आमदार निवडून आले या फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघातनं, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ पाहत होते. पण या सरकारला सत्तेत बसण्यासाठी काही आमदारांचं संख्याबळ कमी पडत होतं आणि या राज्यामध्ये अनेक अपक्ष आमदार निवडून आलेले होते आणि त्या अपक्ष आमदारांचं नेतृत्व आदरणीय महाराज साहेबांनी केलं. 22 आमदारांचं नेतृत्व सन्मान्य महाराज साहेबांनी केलं. महाराज साहेबांना काही मागता आलं असतं, स्वतःसाठी मंत्रीपद मागता आलं असतं, स्वतःसाठी काही करता आलं असतं. पण आपल्या तालुक्यातली अनेक गावं ही दुष्काळात होरपळत आहेत, पाणी पाणी करून ओरडत आहेत. त्यांना प्यायला पाणी नाही, त्यांच्या शिवारात पाणी नाही. आपल्या भागातला अनेक पुरुष लोखंडी जत्त्यात मुंबईला कामाला आहे, गोदीमध्ये कामाला आहे. आणि ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर आपल्याला ह्या भागातले पाणी प्रश्न प्रामुख्याने सोडवला पाहिजे. इथं जलक्रांती केली पाहिजे, हरित क्रांती केली पाहिजे. ही भावना महाराज साहेबांनी ओळखली आणि त्यावेळेचे आमच्या पक्षाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी विनंती केली, मला काही नको, माझ्या भागातल्या, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाग दुष्काळात आहेत, त्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करा. मग आजच्या वक्त्यांनी सांगितलं की 2000 पूर्वी पाणी अडवणं गरजेचं होतं, नाहीतर आपलं पाणी आंध्र आणि कर्नाटकला गेलं असतं. ही बाब महाराज साहेबांनी ओळखली आणि तत्कालीन सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करायला भाग पाडलं आणि ती स्थापना सुद्धा फलटणमध्ये झाली. मोदोजी क्लबच्या ग्राउंडवर त्याची सभा झाली आणि कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली आणि सिंचनाचे रखडलेले प्रकल्प या भागामध्ये चालू झाले. पाणी आलं, शेती सुधारली. शेती सुधारत असताना इथल्या तरुणांना रोजगार पाहिजे, इथल्या तरुणांच्या रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. म्हणून कमिंग सारखा प्रकल्प आणण्याचं काम महाराज साहेबांनी केलं. म्हणजे औद्योगिक क्रांती करण्याचं काम सुद्धा महाराज साहेबांनी केलं. एका बाजूला विरोधक सांगतात की 35 वर्षात कुठलं काम झालं नाही. असं नाही. या भागातली जलक्रांती, हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांती ही झालेली आहे. आणि महाराज साहेब तो महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती होते. त्या काळात 95 साली आपल्या तालुक्याच्या भवितव्यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जशी साथ दिली, त्याच पद्धतीने आज 2026चा काळ उजाडलाय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आज फलटण तालुक्याच्या विकासासाठी रामराजे साहेब, संजूराजे साहेब, रघुनाथराजे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अनेक योजना राबवल्या. इथं बहिणी बसल्यात. लाडक्या बहिणींची योजना कुणी आणली? ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ अनेक आपल्या महिला भगिनी घेतात. एसटीला अर्ध तिकीट देण्याचं काम महिलांना कोणी केलं? तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एका मराठवाड्यामधल्या एका भगिनीने शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली. ही बातमी ज्यावेळेस वाऱ्यासारखी पसरली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ आली, ते एवढे संवेदनशील मुख्यमंत्री होते किंवा आहेत की त्यांनी मुलींचं शिक्षण मोफत करण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. वयोवृद्धांसाठी योजना आली, वयोश्री योजना आणली. 75 वर्षाच्या पुढे एसटीचं तिकीट सुद्धा मोफत आहे, एसटी तिकीट लागत नाहीये. आरोग्याच्या योजना आणल्या. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जो होता तो अनेक काळ खितपत पडलेला जो मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष होता तो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी खूप मोठ्या स्वरूपात त्याला निधी दिला आणि जनकल्याणाचं काम चालू केलं. आता तर महाराज साहेबांच्या बरोबर शिंदे साहेब आहेत. आमचे धडाडीचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत. आमचे संपर्क प्रमुख शरदजी कनसे साहेब आहेत. आता विकासाला जो विकास तर मागं तर झालेलाच आहे, पण इथून पुढे सुद्धा विकासाला कुठली
कमी पडणार नाही. आणि माझी म्हणून आपल्याला एकमेव विनंती आहे, महाराज साहेबांना आम्हाला पुढं सभेला जायचंय. 7 फेब्रुवारीला मतदान करायला जाताल त्यावेळेला मतदान केंद्रावर एकच विचार मनामध्ये आणा, आपला कायम स्वरूपीचा कपाळाचा दुष्काळ ज्यांनी पोचला त्या रामराजेंना साथ देण्यासाठी आपण या तिन्ही उमेदवारांच्या पुढचं धनुष्यबाणा पुढचं बटन दाबा आणि पंचायत समितीवर 16-0 आणि जिल्हा परिषदेवर 8-0 करून नगरपालिकेच्या पराभवाचा वचपा काढा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना हिंगणगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसेच संपूर्ण हिंगणगाव जिल्हा परिषद गट, सासवड पंचायत समिती गण आणि हिंगणगाव पंचायत समिती गण यांच्या वतीने या ठिकाणी 2 मिनिटं जागेवरती उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायचे. जय श्रीराम. यानंतर आपल्या फलटण तालुक्याचे भाग्यविधाते, खऱ्या अर्थानं ज्यांना जननायक म्हटलं पाहिजे, खऱ्या अर्थानं ज्यांना पाणीदार म्हटलं पाहिजे, असे आपले लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय श्रीमंत 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 रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेबांचा मंडळी, आज हिंगणगावमध्ये हिंगणगाव गटाचा प्रचार करताना काय बोलावं असा विचार माझ्या मनात आला. गेल्या 30 वर्षात मी काय केलं हा राजकीय प्रचाराचा भाग आहे. मी काय केलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काय नाही केलं तर पाणीच आणलं. हिंगणगावचा दुष्काळ मी बघितलेला आहे, टँकर मी बघितलेले. आज 2 ते 2.5 हजार एकर ऊस या गावात लागलेला आहे. तुमच्या अर्धापूरला पाणी कोणी आणलं? संत कृपाने नाही आणलं. या गावावर माझं पहिल्यापासून काय असते की बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांचे संबंध असे जोडतात की गावात आपल्याला आपलंच वाटायला लागतं. अशी सगळीच गावं मी माझी मानतो. तर या गावात मोहन पाटील असतील, त्यांचे इतर सर्व सहकारी, त्यांचं झालेलं अकाली निधन, या सगळ्या गोष्टी नेहमी मी इथं आदर वाटतो. चंदा बापू आहेत, हे आमच्या वेळचे सहकारी, आमच्या आधीचे सहकारी. आज आपल्याला जी इलेक्शन करायची आहे, विलासराव नलवडे यांना पाडण्यासाठी तर निश्चितच करायचे. त्यांच्या सुने बाबतीत मला काही बोलायचं नाही. महिलांच्या बाबतीत बोलण्यात पण मी माझी पातळी सोडलेली नाही. ते मुलगी वकील आहेत, शुभेच्छा. तिचा नवरा शाळा असेल, अर्धापूरवरनं काढून वकील झालेली या मुलीला हायकोर्टात नेईल आणि तिचा वेगळा संसार थाटेल अशी माझी अपेक्षा. अर्धापूरमध्ये तिच्या शिक्षणाचा उपयोग होणार नाही.
ती तुमच्या गावच्या सून मुलगी आहे असं मी ऐकलं. मला वाटतं त्यांच्या माहेरचं नाव आहे. बोलायची वेळ आली गाव पातळीच्या राजकारण मी बोलत नाही, परंतु माझी स्मरणशक्ती बरीच तीव्र आहे. माझं जर चुकत नसेल तर तुमच्याकडनं ते आयरेकर साहेब एकदा निवडून आले होते, बरोबर ना श्रीकांतराव? पुढे गुलाल उचलून काय झालं? पार्टी नाही बदलली, तिकडनंच सांगितलं गेलं असेल. तर विश्वासघाताचं मूळ या तालुक्यात आहे. तुमच्या तालुक्यातलं प्रतिक्रमण सुरू झालेलं आहे तुमच्या गावात. पहिली तर कोणी एंट्री घेतली असेल ती या बाबांनी एंट्री घेतली. का घेतली हो? यांचं काय कमी केलं? दत्ताबापूवर त्यांचा राग. आता दत्ताबापू आहे तोपर्यंत मला जिल्हा परिषदेला मिळणार नाही. मला आठवते दत्ताबापूने मागच्याच कुठल्या तरी त्यांच्याच गावात सभेत सांगितलं होतं की 3ऱ्या वेळेस मी उभा राहणार नाही. मी सांगितलं होतं की ते मी ठरवणार आहे, तुम्ही ठरवायचं. सत्तेपोटी पदापोटी ज्या अर्जापूर गावाला दुष्काळ तुमच्याहून तीव्र होता. तुमची किती लोक आज मुंबईत आहेत? सगळी परत आणली. अहो संत कृपात निघाली असली का मला सांगा ना तुम्ही, बाकीचं द्या सोडून. सर खरं कारण पद इतकं जर होतं तर आम्ही देऊही शकलो असतो, पण विश्वासघात करून तिकडं जाऊन हे पद मिळवण्यासाठी कटात आहोत. माझ्यासारखा कार्यकर्ता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. माझ्या रस्त्यावर तुम्ही पाय ठेवला विलासराव, तुम्ही चिमणरावचे कार्यकर्ते होता तिथपर्यंत ठीक होत. तुम्ही यांचे कार्यकर्ते कधी झाला मलाच कळलं. मला जे कारण माहिती आहे बापू ते वेगळंच कारण आहे. कारण हे व्यापार दुधाचा करत असताना सन्माननीय माजी खासदार यांची दूध डेअरी तेव्हा म्हणतात चालू होती, आता चालू होती का नव्हती माहीत नाही, पण होती. दुधाचा व्यापार करायचा आणि या दुधाच्या व्यापारात त्यांचे बरेच पैसे तिकडे अडकले होते असं म्हणतात. सूत्र सांगत असतात. 2 शब्द लक्षात घ्या. सूत्र म्हणलं ना की ते आपण सुटतो, ते आपण काय बोलायचं नाही. सूत्राने सांगितलं आहे की हे पैसे वसूल करण्यासाठी संत विलासराव नरवडे असं सूत्र म्हणतात. मुलीबद्दल काय बोलू? आयरेकर साहेब तुम्ही केलं हे काय फार चांगलं केलं नाही. मला एक आयरेकर आठवतात, वाशीला होते ना हो, तेच ते का? त्यांना नोकरीला लावायला सांगणारे यांच्यातलेच कोणतरी होते. वाशीचे मार्केट कमिटीत होते तेच. ओळखलं मी म्हटलं ना तुम्हाला, मला ते योग्य वेळेत योग्य गोष्टी आठवतात. नाही आठवल्या तरी मी रेटून सांगतो. सगळा खेळच जमला हो. सुंदर व्याही एकमेकाला मिळाले. फरडका कसा लावायचा, जिथं खायचं तिथं चोकायचं, हे कसं कळायचं हे दोघांनाही कळतं. त्या मुलीची काही चूक नाही. बाळ चोकलं बाबा संसारात चुकेल. हे झालं विलासराव. प्रश्न पाण्याचा झाला, डोंबलकोडीचा झाला, निरादेवगरचा उल्लेख झाला, MIDCचा उल्लेख झाला, रस्त्याचा उल्लेख झाला. अहो या रस्त्याने येताना बापू तुमच्या गावाकडं 3004चा दुष्काळ मला आठवतोय. मी नावं सांगणार नाही, परंतु रुमाल बांधून रोजगार हमीवर काम करणारी गावची नेते मंडळी मी बघितलेली. नावं सांगणार नाही दिली.
आपले विलासराव तुमच्या वाडीच्या त्या काळात मी त्यांच्या घरी गेलो होतो. माझ्या वैयक्तिक संबंध शेवटपर्यंत सांगतो. माहेर कोणाशीच वाकडं नसतं, पोटाऱ्यांशी वाकडं. गावाच्या थप्प्याच्या थप्पे मी बघितले होते. म्हटलं विलासराव तुम्ही काय करता? काय नाही, रोजगार आम्ही सांगायचं तात्पर्य एक आहे की हे आज तुम्हाला बघायला मिळते का? हे धोंबलकवडे असेल नाही तर देवघर असेल. पाणी आणून पाण्याची व्यवस्था करून धरणं आणून परहर गाव तुमच्या इथं आहे ना, इथं बरोबर आहे ना? अहो ही माणसं येऊन देत नव्हती त्या एरडोशी खोऱ्यात. सुधाकर नायकासारख्या तत्कालीन चीफ मिनिस्टरला, मुख्यमंत्र्याला धोंबलकवडीचं भूमिपूजन शिरोळला करायला लागलं. त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. विजयराव मोहिते पाटील होते. इतका प्रखर विरोध. 6 महिन्यात 8 महिन्यात मी त्यांना विश्वास संपादन करून घेतला म्हणून देवघर ठरवलं. हिरडोशी खोरं इतिहास प्रसिद्ध खोरं मावळातलं. देशमुख मंडळी सगळे गरीब पण खानदानी घरं. शिवाजी महाराजांचे डावे उजवे हात या सगळ्या खोऱ्यातनं पुढे आलेले. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी. बाजी प्रभू देशपांड्यांसारखी गावं तिथं बसलेले आहेत. दिलीप देशपांडे जे तुमच्या इथं आहेत ते त्यांच्यापैकी. त्यांना मी समजावून सांगितलं की मी तुमच्याकडे आलोय आमदार म्हणून आलेलो नाही, किंवा माझी इच्छा आहे की मी आमदार म्हणून माझ्या भागाचं पाणी विनंती भीक मागण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि देणारा शब्द मी जो आहे हा राजकीय शब्द नाही, हा राजाचा शब्द आहे. आणि त्या एका गोष्टीवर त्यांनी हे धरण मानलं. कधीही न विसरणारे काही क्षण राजकारणात सार्वजनिक आयुष्यात. थोपटे साहेबांनी मदत केली त्यांचंही सांगायला पाहिजे. कोण आलं होतं? अहो ही सगळी धरणं पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर विदर्भातली 3 कारणामुळे थांबतात. एक पैसे, एक वन खात्याच्या जमिनी आणि तिसरं पुनर्वसन. आणि आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर कोयनेचं पुनर्वसन अजूनही पूर्ण झालं नाही. याचं भूमिपूजन माझ्या आजोबांनी केलं होतं. आज माझा मुलगा राजकारणात येतो. हे भूमिपूजन पुनर्वसनाचे इतके वाईट अनुभव असताना ही लोक चिडणारच. म्हणजे हे सगळं घडलं एवढंच सांगायचं आहे की ह्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. विश्वासाला पात्र असताना 3 वाजतापर्यंत मी त्या खोऱ्यात मी एकटा हिंडत होतो. मी माझा ड्रायव्हर आणि एखादा PA असतात. आणि हे महाराज कुठंच गेले नाहीत, कसेच गेले नाहीत. तुम्ही 4 पोलीस गाड्या घेऊन फिरतात. एक गाडी घेतली नाही. खरं तर मला त्यांनी मारायला पाहिजे होतं. त्यांनी ते प्रयत्न मागे केले होते. पुढाऱ्याला येऊनच देत नव्हते. तेच उरमोडी खोऱ्यात, तेच परळीच. एकटा फिरलो. पुनर्वसन मार्गाला लावलं, वन खात्याचा मार्गाला लावलं. कोणालाही बोललं नाही. थोपटे साहेबांनी साथ दिली आणि हे आजीदादांनी मान्य केलं. 8.5 TMCचं धरण 11.5 TMC केलं. आव्हान काय होतं की 2000 पर्यंत धरण पाणी सुधी कमीत कमी धरणाची सुरुवात व्हायला पाहिजे. धरण झालं सुरू. पैसे कमी पडायला लागले, मागे पुढे व्हायला लागले. परंतु धरण सुरू झालं की सुटकेचा निश्वास टाकला की निदान त्याला दिल्लीच्या लवादासमोर, कोर्टासमोर आपल्याला बोलता येईल की हे पाणी आमचं आम्ही अडवायला सुरुवात केलेली आहे. नसलं हे पाणी कधीच गेलं. बलकवडीचं तर पाणीच माहीत नव्हतं. कोणालाच माहीत नव्हतं. पाणी शोधून काढण्यापासून विराजराव सगळे उद्योग मी केलेले आहेत. तत्कालीन खासदार प्रतापराव म्हणले, रामराजे तुम्ही मूर्खात, पाणी 2चं संपलेलं आहे. म्हटलं भाऊ तसं नाही, हे असं आहे. त्यांना नाही पटलं परंतु धरण झालं. आणि या धोंबलकवडीच्या सिद्धांतावर, त्या डिझाईनवर, त्या कन्सेप्टवर 10 धरणं बांधली गेली की नदीचं पुराचं पाणी, पावसाळ्यातलं पाणी हे आपण अडवावं आणि आपल्या भागाला द्यावं. हे पाणी पुढं कुठं जात होतं? रमेशराव तुम्ही समजून घ्या. सांगलीच्या पुढे राजाराम बांधारा, तिथनं पुढे कर्नाटक
आंदोलन बघला म्हणलं आमचं पाणी आम्हाला द्या, 4 महिने मी घेऊ. देवघर जर पुनर्वसनात अडकलं, अहो देवघर आज 11.5 टीएमसीचं धरण, खरं सांगायचं तर नातंबी नावाची एक साईट आहे, ती 27 टीएमसीची साईट होती. 13 टीएमसी धरण पाणी कुठं गेलं कोणाला. या सगळ्या तुम्हाला तात्पर्याने का सांगतो एवढं की मी त्याचा प्रचार करायला इथं आलो. खरं संकट जे आहे त्यासाठी थोडा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. पाणी आलं, त्यांनी पाईपलाईन सुरू केली, आनंद वाटला. पाईपलाईन चालू केली, आमचं काय म्हणणं नाही. पाईपलाईन असं जर म्हणले असते की पाईपलाईन मी चालू केली तर तुमच्या काळात चालू झाली, माझ्या काळात धरण झालं, विजयदादाच्या काळात सुप्रमा मिळाली, 85 सालीच मिळाली. पर्यंत ठीक. पाईपलाईन हे व्हायचं कारण काय मी तुम्हाला खरं सांगू का, पाईपलाईन झाली की माझ्यासारख्या सुपीक डोक्यात आलं नव्हतं का पाईपलाईन करावी, जमिनीत वाचवाव्या. पण पाईपलाईनचा 1 किलोमीटरचा खर्च त्यावेळेस आणि जमिनीवर असलेला कालव्याचा खर्च कुठं ताळमेळच बसत नव्हता. आता जमिनीची किंमत वाढली म्हणून पाईपलाईन फिजिबल झाली. लक्षात घ्या 100. आणि होऊन द्यात, पाईपलाईन व्हायलाच पाहिजे. पाईपलाईनला काय आपल्याला अडवा जायचं काय. लोक माझ्याकडे आली होती, काही लोकांना वाटत होतं की पाईपलाईन आता फाटे कुठे आहेत, आमक कुठे आहेत, तमक कुठे. म्हणलं पहिले फाटे होऊन द्यात, आपलं पाईपलाईन होऊन द्या, पाणी येऊन द्या. अडचण अशी आहे ते आमच्या हातात सगळी सूत्र होती तोपर्यंत 66 किलोमीटर म्हणजे अंदोरी नावाचं गाव आहे तिथपर्यंत पाणी आधीच आलं होतं. राहिलं कुठं, लोणंद. लोणंदच्या पुढे कापडगाव आणि आपला. 14 साली सत्ता बदल झाला. त्याच्या आधी जयंतराव पाटील साहेबांच्याकडे बहुतेक जलसंपदा खातं होतं. जलसंपदा खात्यात 15 किलोमीटरचे कालवे पाईपलाईन आपण टेंडर काढून ठेवले होते कापडगावपर्यंत, ते यांच्या सरकारने कॅन्सल केले. ही भानगड जी आहे बारकावे तुम्ही समजून घ्या की पाण्याला उशीर 2च गोष्टीमुळे झाला. एक पुनर्वसन न सुटलेले पैशाचे प्रश्न, फंडिंगचे प्रश्न. फंडिंग का अडकलं तर विदर्भाकडे सगळे पैसे जायला लागले. आज भारतीय जनता पार्टी, मी वैयक्तिक कोणाचं बोलत नाही, भारतीय जनता पार्टीचा राजकीय बेस कुठला आहे, विदर्भाच आहे ना. त्यांना त्यांची धरणं करायची होती, इकडचं काढलं आणि तिकडचं नेलं, त्यालाच अनुशेष म्हणतात. अनुशेषाचं लावणी जेव्हा झाली तेव्हा कृष्णा महामंडळ सुरू झालं आणि त्यासाठी हा वेळ लागला. याला माझी काही चूक नाही. माननीय माजी खासदार, त्यांचं मी काल बारसं केलं आहे, त्यांना मी माननीय माजी खासदार म्हणत नाही, मी माखा म्हणतो. ह्या माखा साहेबांना माझं म्हणणं आहे की घटनेच्या ज्या कलमानुसार हे अनुशेष काढले जातात, हे अनुशेषाची तुम्ही 5 वर्षात पार्लमेंटमध्ये किती वेळा चर्चा केली. अहो वाचलंच नसेल, इंग्लिशमध्ये वाचायचे, 12वी पासला इंग्लिश काय करायचं. संत कृपाला तर ह्याच्यातलं काही कळणारच नाही. जास्तीत जास्त पाण्याचा त्याचा संबंध दुधात टाकण्यासाठी असेल, दुसरं काय असेल. प्रयत्न करायचा नाही, काम करायचं नाही, परंतु काम होत आलं आणि सत्ता जर आपल्याकडे असली, ह्या कामाचं श्रेय कसं घ्यायचं हे बाकी त्यांच्याकडनं शिकायला लागणार आहे. मनाने उदार माणसं नाही आहेत. चिमणरावांच्या, की ज्यांना 3 वेळा मी पाडलं होतं, चिमणरावांच्या हस्ते दोंबलकोडीचा आदर केला, आपण पाणीपूजन केलं, डॉक्टर गोळेंच्या शंकराव. शेवटी पाणी येते हे काय रामराजांनी काय पाणी तयार करून नाही दिले का. पाणी आले, आपल्या कारकिर्दीत आले, जुन्या माणसांनी त्याच्यासाठी काम केलेलं असतं. मन दिलदार पाहिजे. ते हे म्हणते मीच आणले, काय काय केले त्यांनी त्याचं त्यालाच माहिती. काय म्हटलं की म्हणतो मीच केलं. दुपारी स्फोट होणार वाटतं.
होऊनच द्या बाप. सुरुवात ते करतील ना, रात्री मी कुळकीच फुटते. हिंमत असली तर त्यांच्या उमेदवाराचं जर काय बरं वाईट झालं ती चूक माझी होणार नाही. माझ्या उमेदवाराला त्रास दिला तर तुमच्या उमेदवाराला फौजदारी खटल्यातच गुन्हा. आणि तेवढं शेणच खाऊन ठेवलं इथे कुळकी. आलं लक्षात? आणि काय घाबरू नका. काय होईल? केस होईल. माझ्यावरच केस टाकली होती. मी होतो सातारमध्ये. 2 कॉन्ट्रॅक्टरची कुठे भांडणं चालली होती. हे चला तो पत्ता लागला. एका कॉन्ट्रॅक्टरला पकडलं. त्याने सांगितलं की रामराजांचा हा माणूस आहे. दुसरा रामराजांनी माझं अपहरण केलं. मला खंडणी मागितली. EOW आर्थिक गुन्हे शाखात माझ्या फिर्याद. मला पोलीस कमिशनरचे सिटिंग सभापतीला हे महाराष्ट्रात मला महिला वर्गाला एक विचारायचं आहे की एवढ्या मोठ्या पेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात बघितलं तरी तुम्ही कशी मतं टाकता मला? मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आपलं की काय मांडलं. म्हटलं मला काही संबंधच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कितीही काय बोललं तर त्यांनी सरळ सांगून टाकलं की राजकीय माणसाच्या नादाला लागू नका. जे काही योग्य असेल ते करा. आणि मजा अशी आहे की मी पुण्यात तथाकथित अपहरण केलं हे सांगणारा तो माणूस. मी होतो सातारमध्ये. आता सातारमध्ये पुण्यात अपहरण करून मी जिथं राहतो पुण्यात, तिथं माझी मंडळी असतात, मुलं असतात, मुली असतात, तिथं त्याला आणतोय. सातारचा माणूस. अहो हे कशाचे पोलीस केसचे बाबतीत तुम्ही घाबरताय? हे जे सगळे गेलेले आहेत ना, अर्धापूरपासून, दुधेवाडपासून, आसोपासून, फलटणपासून कोणीही प्रेमाने गेलेच नाही. स्वार्थाने जरी गेलेत, त्यांच्या भपक्याला भाळून जरी गेलेत, तर काय करायचं? तो माणूस घातला की गाडीतच घातला. गाडीत घातला की केला देवेंद्र साहेबाकडे. आपल्या कुलकर्त्यांना वाटायचं मुख्यमंत्री म्हणजे देवच घेऊ. त्यामुळे आपल्याला पाणी कष्टाने मिळतंय, मिळून द्या. मी 6 तारखेला त्यांनी जी पत्र पाठवली आहेत मुख्यमंत्र्यांना, आता खरं मी कळीच्या मुद्द्यावर आलो आणि त्यासाठी तुम्हाला कोणाला मतं टाकायची आहेत आणि ते महाराज इथे येणार आहेत असं मला कळलं. 4 TMC पाणी म्हणजे जवळजवळ 80,000 एकराचं पाणी. हे पाणी आता बचत होते. कशामुळे बचत होते? पाईपलाईनमुळे बचत. यांनी पत्र लिहून ठेवलं की बचतीचं पाणी सांगोल्याला द्या. दिलं गेलं सांगा, कोणी वाचलं असलं तर मला माहिती. सांगोल्याला पाणी देण्याचं कारण काय? जमिनी कोणाच्या गेल्या? तुम्हीच सोडल्या ना. तुम्ही सोडल्या की डॉक्टर? अरे डोंबलकडे माझ्या बघायच्या एका उमेदवाराच्या गावात जा, वर टेकडावर उभं कर, शाळा आहे ना आपली, मग बघा डोंबलकडे तुम्ही. तुमच्यावर वाईट परिस्थिती असलेले हे गाव. 6 बाजूने ऊसात आलं आहे, मला माहिती आहे. काय मी बघूनच आलो. आता हे सांगोल्याला जर पाणी गेलं, दुसऱ्या बाजूला अजितदादांनी म्हणाले त्यातलं 2 TMC पाणी आम्हाला द्या. दादा गेले. दादांच्या बद्दल वाईट बोलायचं मला कारण नाही. शेवटी मी दादांचे माझे संबंध स्पष्ट सांगतो. मला काय वाईट बोलायचं कारण नाही. ते त्यांच्या भागातले जरी मंत्री, मोठे मंत्री असले तरी त्यांच्या भागाचं त्यांना प्रेशर असतंच. दादाने पाणी चोरवा म्हटलं. मी म्हटलं 19 साली निवडून आल्यानंतर त्याला पाणी चोर म्हणलं, शरद पवारांना पाणी चोर म्हणलं, शरद पवारांच्या पुतण्याला पाणी चोर म्हणलं, बारामतीला पाणी चोर म्हणलं. का तर देवघरचं पाणी इकडून तिकडं गेलं, तिकडून इकडं आलं. हे पाणी जर गेलं तर निरा देवघरच्या खोऱ्यातलं तर जाणारच जाणार.
निरावया कॉलेजला एक रोटेशन बंद होईल संबंधित 36 गावात. तुमचा 12 कालवा जो असेल, पाईपलाईन असेल, किती खाली येईल तुम्ही बघा. आणि हे पाणी जर तुम्हाला मिळालं तर काय बिघडेल, काय होईल? काय सांगोल्याचा प्रश्न आहे. सांगोल्याने घ्यावे ना पाणी, कुशल घ्यावे, त्याने उजनीतनं काढावं. त्यांना सांगलीच्या लिफ्टमधनं पाणी मिळतं, त्याचं जलपूजन मीच केलं होतं. तिकडनं घ्यावं, पण आमचं पाणी तिकडं का? तर माझी सूत्र अशी सांगतायत की या माणसाने 200 एकर जमीन सांगलीत घेतलेली आहे. सूत्र येत सूत्र. या बातमीची शहनिशा रामराजे नाईक निंबाळकर चॅनेल करू शकत नाही. हे असले डावपेच, असले घाणेरडे पदार्थ. उपळ्याचा कारखाना तुमच्या या सर्व परिसरात कोणतरी शहाणा असेल की ऊस टाकला आहे का? इथं कोण बसलं? स्वराज्याला लक्ष पण टाकलंय का ऊस? टाकून बघ ना एकदा, घ्यावा व टाका. अजून काय करा सांगू का? घरात पोरबीर असेल ना एखाद्या, तर त्याला चिडबाय म्हणून जावं. तिथं चिडबायला सीझनची सुरुवात दयानंद नोकरीची ऑर्डर मिळायची आधी किती लाखाचं कर्ज बघितलंय का? 5 ते 25 लाखाचं कर्ज घ्यायला लागतं. खोटं आहे का? मग तू काय केलं? काय केलं? बोंब सगळे तिथंच केलं काय? आज ते समोर ना आलं की हे असं राहतं. हे काय? आज हे तुमच्या सगळ्या ड्राय फॉरेस्टचं पाणी, बाणगंगेचं पाणी, त्याच्यात सगळं याच्या कारखान्याचं पाणी, बाणगंगा काळी पडली. कोण काय बोललं? 7-8 वर्षापूर्वी एक रोटेशन टाकलं, स्वतःच्या कारखान्याच्या पाण्यात टाक्या धुवून घेतल्या. कोण काय बोललं? खोट्या केसेस अनंत. कोणावर अॅट्रॉसिटी, कोणावर बलात्कार, पोलीस लगेच आला की उचलला. आम्ही करायला गेलो की थांबा, चौकशी करतोय. चौकशीनंतर केसच घेत नाहीत. अहो हे तुम्ही किती दिवस सहन करणार? पाणी नेलं, आणलेलं कष्टाने पाणी आजीदाराने मान्य केलं की निरा देवघर धरण फक्त रामराजेंच्यामुळे झालं. हे सगळं तुम्हाला परत घालवायचं असेल तर खुशाल कमलावर टाका. फक्त एकच आहे, सांगोल्याला पाणी पाहिजे ना. आमच्या जमिनी, आमचं पाणी कमी होऊन आमच्या जमिनी आम्हाला परत द्या आणि सांगोला त्यांचं पुनर्वसन करा. व्यवहार आहे. आम्ही हक्क सांगतो कारण आम्ही जमिनी दिल्या का नाही एवढं सांग. मग त्यांना पाणी द्यायचं कारण काय? बारामतीला पाणी द्यायचं कारण काय? रेडीमेड मिळालं की सगळेच काम मिळतात. कोणाला वाटलंच नव्हतं देवघर होईल म्हणून. देवघर तुम्हाला कल्पना इतका विरोधात. या सगळ्या गोष्टी सांगायला सावधगिरीसाठी मी इथं आलेलो. बापूंना 3री का 4थी टर्म. आता मी तर 3 वर्ष विधानसभेत, 3 टर्म विधानसभेत आणि 18 वर्ष विधान परिषदेत, 15 वर्ष मी मंत्री होतो. का होतो? का माझा चेहरा शरद पवारांना आवडत होता म्हणून काम करत होतो. 81 TMC पाणी राज्याचं अडवलं, वाचवलं. लवादात स्वतः बघत होतो. कैदे सगळे आलेच अधिकारी हे बुक्कड तुम्ही माहिती, शरदावर माहिती वकिली डोकं आहे म्हणून त्यांनी मान नेमलं होतं. आहेच अधिकाऱ्यावर आवडला कोण राहणार नाही. कोर्ट अधिकाऱ्याला सांगायचं हे तुला काय लिहायचं? मी जास्त लिहायचो की हायकोर्टात अजून कुठं चॅलेंज झालेलं नाही. एवढं लक्षात. स्वतःचं कौतुक करायला मी आलेलं नाही. त्याची कामाची पद्धत आहे. MIDC सन्माननीय प्रल्हाद पाटील म्हटले की MIDC त्यांच्यामुळे झाली. आता त्यांनी स्वतःची MIDCचे शिक्के असलेली जमीन अजून MIDCला दिली नाही. त्यांच्यामुळे MIDC होती. त्यांचे कोणतरी पाहुणे उभे आहेत वाटते. त्यांना विचारा की हे खरं आहे का खोटं?
आणि प्रल्हाद पाटलांची मागणी अशी आहे, 96 झाली MIDCचे भूसंपादन झालं, तेव्हा धरण झाला की 100 रुपये स्क्वेअर फुटाला रेट होता. आता ते म्हणतात MIDC आल्यावर 1 कोटी रुपये एकराला कमीत कमी मिळायला लागले. त्या रेटने मी भूसंपादन करा, गरीबाला 100 रुपये आणि पाटलाला 1 कोटी. आणि परत म्हणायचं मी त्याला सांगितले म्हणून मी केलं. अरे बा, कारखाना तुला दिला होता त्याचा बट्ट्याबोळ केला, तिथं तरी ऊस टाकतंय का? कोणतरी टाकत ना, तुम्हाला जवळ आहेच की साखरवाडी, बऱ्याच जणांची असते. आता त्रास आहे का? 15व्या दिवशी पेमेंट आहे ना, त्याच्या मागे लागायचं. आणि आपली लोक किती शहाणी बघा, इतकं वाईट अनुभव आला म्हणते. खंडाळीच्या गेस्ट हाऊसला बसलो होतो, 7-8 वर्ष झाली. काहीतरी माझं काम चालू होतं, एकच गाड्या आल्या भराभरा. आपलं का सगळे साखरवाडी इथं आली, पायाशी बस. कामगार म्हणाले मागचा पगार देऊ नका, पुढचाही देऊ नका, कारखाना चालू करा. काय बोलले? मागचाही देऊ नका आणि पुढचाही देऊ नका. बागायतदार म्हणले आम्ही सोडून देतो, फक्त कारखाना चालू. व्यापारी म्हणले की कारखाना चालू करा, आमचे दुकान. आणि सगळं सुरू झालं. मताचा पत्ताच नाही की मत तिकडंच. ते जर केलं नसतं तर बरं झालं असतं. तुम्ही लक्षात घ्या, लक्ष्मणराव, कारखाना नव्हता साखरवाडीचा तेव्हा आपलं पॅनल 200-300 मतांनी निवडून येत होतं. आता 200-300 मतांनी पडते. कशासाठी श्रीराम तरी चालू गेला असतं, दिवाळीत गेला असतं, साखरवाडीला गेला असतं तर गेला असतं. अजितदादांनी घेतलं. अजितदादांनी जुने कामगार घरी घालवले, जरंडेश्वर दिलेत की पैसे तुम्ही. या गावाने बापू ताईला नोकरीसाठी तिकडं पैसे गुंतवले. आता काय झालं पुढे? कुठं? जरंडेश्वर. बरेच पैसे गेले ते. काय मला म्हणायचं कसं काय? ताईने सांगितलं मी नोकऱ्या देते. कशाच्या नोकऱ्या, कशाचं काय, कशाचं जे करतंय त्याचे पाय ओढताय, म्हणजे बोलवत आहे त्याच्या मागं पळत सुटताय. अहो मला कधीतरी न्याय द्या ना. तुम्हाला नाही ना माझा ऐकायचं, खुशाल जाते. असं बोलणार कधी तुम्हाला नेता सापडणार नाही, कारण मी मागतोय, माझ्या कामाची पावती मागतोय. आयुष्याची 30 वर्ष तुमच्यासाठी घेतलोय. तुम्हाला माझं पटत नसलं तर माझं नरडं जरा, त्याच्या घरी जाऊन दाखवा, फक्त परत बाहेरच पडणार नाही. हे जे आहेत ना माखा, जाऊन या फक्त एकदा, चवच घ्या. आधी सगळं म्हणेल नोकरी देतो, अमुक करतो, तमुक करतो, मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो, महामंडळावर देतो, कारखाना नवीन काढणार आहे तिथं तुला MD करतो, जमीन देतो. हे देतोस का? जमिनीवर फार डोळा या बाबा. म्हणजे माझं म्हणणं येत असेल, यावेळेस दत्ता बापू का विलासराव नलवडे त्यांच्या सुनबाई हा विषय नाही. हा विषय दुय्यम आहे. बापूंचं काम तुमच्या समोर आहे. विलासरावने काय केले ते आपल्याला माहिती आहे. आणि काय करतोय, तुमच्याकडे जशा क्लिप आहेत तशा माझ्याकडे पण क्लिप आहेत. बऱ्याच क्लिप आहेत. क्लिपा काय तुम्हाला एकट्यालाच मिळतात असं काही नाही. माझे गुप्त असतात, तुमच्या गावात असतातच. वेळ आली तर कशाला करायचे बापू, कोणाच्या खाजगी आयुष्यात पडत आहे. हे नालाय का देव, ते तसंच वागणार आहे. काय त्याचा उपयोग नाही. त्याचा बाप चांगला होता, बुवा कीर्तनकर, असं मला तरी मत आहे. नंतर मला जरा कळलं काय काय गेलेल्या वाटचाबद्दल बोलायला, ते निदान ठीकठाक तरी होतं. हे विश्वासघातकी देव. मी तुम्हाला एक विचारू का, अर्धापूरकरांच्या लोकांना, सापाचे दात कसे असतात? पुढे असतात. संत कृपाचे दात कुठे? हेच लक्षात ये. आणि हा एक तोंडी नाही, दुतोंडी आहे. ह्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पाण्याचं बघा,
आत्ता तर रणजितला अडवलं नाही तर सांगोल्याला पाणी जाईल, जमिनी खराब होतील. 2 बैलकोटीचा मी केलं म्हणतो. आज पाणीच मी शोधलं आणि म्हणतो मी केलं. पाणी ढापलं यांनी, त्याचा कारखाना जरी झाला असता का 2 बैलकोटी नसते? सांगा ना मला. तुम्ही घाबरता का त्याला? इकडे कळत नाही. आवे लिंबोरे गाव एवढंसं गाव, त्याच्या कारखान्याच्या समोरचं गाव गेलं पिस्तूल लावून घात. बघा जाऊन विचार, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट. गावाने धरला त्याला, काहीतरी महिलेची भानगड झाली. अशी माणसं जर निर्माण नाही झाली. आला खायला दादा आला, दादाच्या पहिल्या 2 गाड्या, तिसरी गाडी बाकीची 4 पैलवान. तुझी आम्हाला भीती वाटायचं कारण काय? तुला कोण काय करणार आहे? तू समाजाला त्रास देतोय आणि त्याला सिक्युरिटी, आणि जो सिक्युरिटी नाही स्वतःचा जीव धोक्यात घालतोय त्याला घरी. कुठला आचार न्याय तुम्ही फलटण तालुक्याने काढला? काम केलेल्याचे मतं मला आज पाहिजे. आणि पाणी वाचवण्यात कमीच लॉकअप कोणी केलं? कुलपत लावला की नाही सांगा? तुमच्या गावातली 2 तरी मुलं असतील नाहीत कमीच, की बहुतेक उलटीच असतात. त्यांनी तरी काय बोलले? त्यांनी काही जरी केलं तरी जर तुम्ही माफच करणार असाल तर मला माफ करा, मी काय त्याला माफ करणार नाही. कष्टाने उभा केलेलं आहे, स्वतःच्या क्रेडिटवर उभा केलेलं आहे, शरद पवारांच्या मदतीने केलेलं आहे, अजितदादांच्या मदतीने केलेलं आहे. आता हे आमचे शिवरूप राजे, रामराजांनी माणुसकी सोडली. हे सद्ग्रस्त आलेत कोल्हापूरवर, त्यांना प्रोटेक्शन दिलं. तुम्हाला माहित नाही जुन्या लोकांना, त्यांची जमीन तिथं होती. शिवाजीराजांनी श्रीराम कारखान्याचे बुलडोजर घेऊन जमीन ओढली. ओढली म्हणजे त्यांना सामाजिक राजकीय प्रतिष्ठा दिली. हे म्हणते मला माणूस नाही. आणि ह्याचा धंदा काय माहिती आहे का? बाकीचं सगळा श्रीमंत शिवरूप राजे, हिंदीतलं मराठी तरी बोलता येतं. स्वतःच्या 24 तास बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी आजारपण असताना कॅन्सरसारखं 9% व्याजाने पैसे दिले त्याला. विश्वास ठेवा. अगर हे सूत्र काय नाही, माझ्याकडे कागदच आहे. काय म्हणायचं? हा मला माणूस शिकवतो. अजितदादांनी मदत केली म्हणून मी आमदार झालो. मी आयुष्यभर अजितदादाचे उपकार कधी सोडले नाही. अजितदादा किती काय चिडला तरी मी त्याला कधी उलटं बोललो नाही. आम्ही अजितदादाकडे जायचं ठरवलं ते गाड्या घेऊन चाललो तर शरद पवार. अरे डोकंच, सगळे बिनडोकी, विश्वासघातकी, नालायक, सत्तेचा फायदा घेतलेली. आता हे दुधी बाबेचं माणिक तर काय न बोललेलं बरं. त्याच्या गावात जाऊन विचारलं, आता तुला काय पाहिजे होतं बाबा? तिच्या डिग्र्याचे खर्च आम्ही केले. विराजराव डिग्र्या अखावेट कमी लाज वाटायला पाहिजे तिथे शिवरूपला आणि त्या माणिकला. तिथे घेतलं ते देऊन तरी जाऊन टाकून राजीनामा देऊन जायचं. काय म्हणणार मग? नोकऱ्या सोडून जायचं. तेच बुरुगले साहेबांचं. आता बुरुगले साहेबांना मी काय बोलू? त्यांच्याकडनं मी 10,000 रुपये घेत होतो आणि आता ते किती 20,000 घेतात का त्याला? काय सत्यानाश झालाय. शिवाजी महाराजांची एक गोष्ट सांगतो. शिवाजी महाराज काही काळात अडचणीला आले होते. त्यांचे गुरु रामदास स्वामी त्यांच्याकडे ते सल्ल्याला गेले किंवा जाऊन बसले. कैच्या ताटात भात वाढला होता. रामदास स्वामींनी भाताच्या मुलीवर असं भोग पाडलं आणि त्यात वरण टाकलं. आणि महाराजांना म्हणलं की हे वरण आता बाहेर जाणार नाही, थोडक्यात कंट्रोल करा. आम्ही मनुष्य म्हणून वागवलं म्हणून आम्ही लोक आम्हाला सोडून गेली आणि जो जनावर म्हणून वागतोय तिथे पाय चाटत बसले. असे हे सगळं विश्वासघाती. हे भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही. मी ओळखतो भारतीय जनता पार्टी, मी ओळखतो अजितदादा आणि अजितदादाची व्यक्ती. तिथलं घड्याळ
ते विकत गेले कमळाला, आणि कमळच सगळीकडे चाललंय. अरे हे कमळ आहे, रणजितचं कमळ आहे, भाजपचं कमळ नाहीच, असूच शकत नाही. उलट भाजपची बदनामी करणारी ही माणसं, त्यांच्या पार्टीचा प्रश्न आहे, कुठपर्यंत खपवून घेतील हे त्यांचं त्यांना माहिती. मला माझा न्याय द्यावा यासाठी मी इथं आलोय. बापू गणात कोण उभे आहे? उभा. दोघे जणी ह्या त्यांना कृपया निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि जायची परवानगी मागतो. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे